स्ट्राइक एंड वरती नितीन बैलमारे, नॉन स्ट्राइक एंड वरती सोहेल भालेकर. 1:49 झालेली आणि पहिला चेंडू घेऊन गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज नीरज दाबणे. होराळे संघाचे एक अष्टपैलू खेळाडू आहे. डाव्या हातानं सातत्यानं गोलंदाजी करताना प्रभावशाली कामगिरी त्याची पाहायला मिळाली आहे. पण या मॅच मध्ये आता कशा पद्धतीचे चेंडू त्याच्या माध्यमातून पाहायला मिळतील. इथे मात्र जबरदस्त हा चेंडू, बॅट आणि चेंडूचा संपर्क पुरेसा नाही, पण 22च्या माध्यमातून धावांचा श्रीगणेश होतोय. या क्रिकेटच्या पटलावरती कशाही धावा येणं गरजेचं आहे हे मात्र ओळखलं टीम गावदेवी पाली संघाच्या फलंदाजानं. डावणे उजवं कॉम्बिनेशन मैदानामध्ये आता डाव्या हाताच्या बॅटर विरुद्ध डाव्या हाताचा गोलंदाज पाहायला मिळणार. हे बॅटल मात्र खूप कमी वेळा पाहायला मिळतं आणि इथे फलंदाज हवी होईल की गोलंदाज हे मात्र सांगणं कठीण. अजूनही 11 चेंडूचा खेळ बाकी आहे. बघा, टाइमपास करू नका, वेळ लावली गेलेली आहे आणि वेळेचं जर उल्लंघन झालं तर नक्कीच तुम्हाला मग पेनल्टीचा सामोरे जायला लागेल. थंडीचं वातावरण देखील वाढलेलं आहे. या थंडीमध्ये गरमीचं आनंद देण्याचं काम हा क्रिकेटचा खेळ करतोय. फिरून मारण्याचा प्रयत्न, अक्कूट टप्प्याचा चेंडू फाईन लेगच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल झालाय. 1 बाउन्स चेंडू सीमारेषेच्या अगदी जवळ. चित्ररक्षकानं या चेंडूला अडवण्याचा प्रयत्न केला. सिंगलचं रूपांतर डबल मध्ये केलं गेलं आणि या दुहेरी धावाच्या मदतीने आता स्कोअर वरती पाहिलं जाईल. टोटल 3. 2 चेंडूच्या समाप्तीनंतर 3 धावांची नोंद गावदेवी पाली. जीवन 11 गावदेवी पाली संघाच्या विरोधात जुई 11 होराळे. एकनाथबाई पार्टे यांच्याकडनं आपण बघतोय प्रत्येक डॉट चेंडूसाठी 200 रुपयाचं पारितोषिक. टीम होराळे संघाला पारितोषिक आहे आणि इथे हा कदाचित डॉट चेंडू येऊ शकतो. एकनाथबाई पार्टे यांचं पारितोषिक आता पेंडिंग होतं पण ते मात्र घेता आलं नाही. इथे 1 धाव मात्र स्कोअर कार्डवरती आणखी नोंद केली जाईल. झेल पकडण्याची संधी होती, अतिघाई यावेळेस फलंदाजाला जीवदान देई असं म्हणास भाग पाडते, कारण इथे फलंदाजाला जीवदान दिले गेलं आणि त्याच्यावरती 1 धाव मिळालेली आहे. 1 धाव खूप महत्वाची आणि ही वाचवावी लागेल टीम होराळे संघाला. चांगला चेंडू, टप्प्यावरती परफेक्ट कार्यक्रम केले या चेंडूनं. टप्पा पडल्यानंतर लेग ब्रेक पद्धतीनं चेंडूनं यष्टिरक्षकाचा भेद घेतला. निर्धाव चेंडूची सांगता म्हणजे आता पार्टे साहेबांचे 200 कमी होतील. डॉट चेंडूसाठी जे पारितोषिक होतं ते नीरजच्या खात्यामध्ये जमा होईल. एकनाथभाई पार्टे एक दिलदार व्यक्तिमत्व आहे. आणखी एक जबरदस्त चेंडू, यावेळेस देखील आता थोडंसं संभ्रमण करणारा प्रश्नचिन्ह मैदानामध्ये पडला. त्याचं उत्तर मात्र अर्थातच ऑन स्क्रीन वरती आमचे केटीसीचे ऑपरेटर तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये आमचे ऑफिशियल तिसरे पंच देतील. तत्पूर्वी ऐकूया डीजेला. अतिशय नयनरम्य हे दर्शन आपल्याला चंद्रमाचं पाहायला मिळतंय. पण पुन्हा एकदा आपण फोकस करतो या मॅच कडे. नेक्स्ट बॅटर मैदानामध्ये गेलाय रितेश.
रितेशसाठी आणखीन एक जबरदस्त चेंडू हाताळलाय. यावेळेस टप्पा पडल्यानंतर लेग ब्रेक पद्धतीने यष्टिरक्षकाच्या दिशेने हा चेंडू वळण घेतोय. इथे तिसऱ्या पंचांची मागणी केली आहे फलंदाजानं. हा चेंडू वाईट आहे की नाही हे मात्र पाहिलं जाईल. सागर शेठ मोरे साहेबांकडनं लागोपाठच्या 3 षटकारांना 21,000 रुपयाचं पारितोषिक आणि पारितोषिक दोन्ही संघांसाठी आहे आणि इट्स अ फेअर डिलिव्हरी. हा चेंडू निर्धाव आहे. या षटकामध्ये एकनाथभाई पार्टे साहेबांचे जवळजवळ 600 रुपये मात्र गोलंदाजाच्या अकाउंटला जमा होतील कारण 3 चेंडू निर्धाव गेलेत. नेक्स्ट बॉलर पुरोहित मुंडे. असं म्हणतात अच्छे अच्छे को कर देते थंडे, उसका दूसरा नाम है पुरोहित मुंडे. पण सातत्यानं फलंदाजीच्या जोरावरती या खेळाडूचं वर्चस्व राहिलंय. पण आता खऱ्या अर्थानं त्याच्या हातामध्ये चेंडू आहे. पुरोहितला थंड करण्याचं काम स्ट्राईक एंडवरती असणारा फलंदाज सोहेल करणार का? तोडफोड माड धाडवाला हे षटक आहे. अंतिम षटक. या षटकामध्ये युटर्न देणारी फलंदाजी होणं अपेक्षित. इथे मात्र हा जबरदस्त चेंडू. अपील तर जोरदार झाली आहे. लेग बाईच्या माध्यमातून बाळा साळुंके सर सांगतायत की या चेंडूवरती 1 धाव नोंद केली जाईल. एका धावेच्या मदतीनं आता 7 चेंडूचा खेळ समाप्त झाला आणि टोटल स्कोर कार्डवरती धावा लागल्यात त्या 1 बाद 5 धावा स्कोर कार्डवरती लागल्यात. येणाऱ्या 5 चेंडूमध्ये किमान 2 मोठे फटके या मॅच मध्ये मजा देऊ शकतात. या मॅच मध्ये गरमी निर्माण करू शकतात. उरलेलं काम तर पुरोहित करतोय ही मॅच थंड ठेवण्याचं. एक्स्ट्रा कव्हर पॉइंटच्या दिशेने मारलेला फटका. डीप मधनं चांगलं प्रोटेक्शन पाहायला मिळालं. फक्त मिळते एक सिंगल आणि या सिंगलच्या मदतीने आता 6 या अंकड्यावरती हा स्कोर कार्ड पाहायला मिळतोय. जीवन 11 पाली गावदेवी पाली. आता गावदेवीचं नामस्मरण इथून करावं लागणार. सोहेल डाव्याताचा हा बॅटर आहे. मोठ्या फटक्यांसाठी ओळखला जातो पण ते मोठे फटके गोलंदाजी करताना होराळे संघाचे गोलंदाज मारून देत नाहीये. पण अशा वेळी आता स्लॉट मध्ये घेतलाय आणि त्याला पाठवले सोहेलला मिड विकेटच्या पार्किंग प्लॉट मध्ये. शिवसेना चषकाचा दमदार षटकार. ठोक डीजे. बाद 12 अशी परिस्थिती. या षटकारानं अंतर कापलंय मोठं. पण येणाऱ्या चेंडूवरती पुरोहित अंतर कायम ठेवणार का? पुरोहित मध्ये ती क्षमता आहे. वेगानं या चेंडूला त्यानं हाताळलंय. यावेळेस जोरदार बॅट फिरवण्याच्या नादात आपण बघतोय मागच्या दिशेला चेंडूनं बॅटची कडा घेऊन 1 धाव मात्र निर्माण केली आणि एका धावेच्या माध्यमातून क्या तेरा क्या मेरा समीकरण अजूनही दोन्ही संघासाठी बरोबरीच आहे. इथे होराळे संघ देखील हारला नाहीये आणि गावदेवी पाली संघ देखील जिंकला नाही. संघर्ष मैदानामध्ये क्रिकेटच्या पटलावरचं शिवसेना ट्रॉफीच्या माध्यमातून चालू आहे. पुरेचा चेंडू आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. डीप मधला चेंडूवरती जर्सी क्रमांक 4 हा क्षेत्ररक्षक येतोय. चेंडूची उचलफेक करेल तत्पूर्वी मिळाली ती 1 सिंगल आणि सिंगलच्या मदतीने आता टोटल 14 धावा स्कोर कार्डवरती. या षटकातील कदाचित हा शेवटचा चेंडू असेल. हा चेंडू मात्र निर्णायक असेल दोन्ही संघासाठी. या चेंडूवरती दोन्ही संघाचं भवितव्य आता अवलंबून. जबरदस्त चेंडू. बॅटची कडा घेऊन गलीच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल झालाय. सिंगल तर पूर्ण झाली. दुसऱ्या धावेसाठी धावलेत पण क्षेत्ररक्षकाचं कौतुक करावं तेवढं कमी. त्यानं मात्र चपळता दाखवताना इथे रनआउटचा शिकार केलाय. म्हणजे 2 बाद. आता जीवन 11 गावदेवी पाली संघाच्या स्कोर कार्डवरती आपल्याला लक्ष केंद्रित करताना 2 षटकाच्या समाप्तीनंतर टोटल धावांची नोंद होती ती 15. येणाऱ्या 12 चेंडूमध्ये जुई 11 होराळे संघाला करायच्यात 16 धावा. 8च्या सरासरीनं या धावा कराव्या लागतील. तत्पूर्वी घेऊया विश्रांती
आणि केटीसीच्या माध्यमातून पाहूया चंद्रमाला, ज्याचा आकार आता थोडासा छोटा होत चाललाय. पण जर आपण नीट पाहिलं तर त्याच चंद्रमामध्ये बरंच काही दडलेलं आपल्याला केटीसी वाहिनीच्या कॅमेरामधनं पाहायला मिळेल. इथे येल्लो जर्सी, येल्लो ट्रेन मात्र मैदानाच्या बाहेर येते असं दृश्य होराळे संघाच्या खेळाडूंच्या माध्यमातून पाहायला मिळतंय. आणि पलीकडे त्याच ट्रेनला क्रॉस करणारी दुसरी येल्लो आर्मी, अर्थातच जीवन 11 गावदेवी पाली संघाचे खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात. तत्पूर्वी घेऊया विश्रांती, ऐकूया डीजेला ठोक डीजे. दर्शन पाहतोय. या चंद्रमाचा प्रकाश आपण नेहमी पांढऱ्या स्वरूपाचा पाहिला, पण आज तो चंद्रमा आपल्याला थोडासा भगव्या कलर मध्ये पाहायला मिळतोय. या चंद्रामध्ये असं म्हणतात की बरंच काही दडलेलं आहे, पण तिथे आग देखील आहे. आता थंडीच्या वातावरण आपल्याला जाणवताना पाहायला मिळते. केटीसी टीमचं मी नक्कीच कौतुक करेन. क्लिअरिटी आणि क्वालिटीच्या माध्यमातून क्रिकेटचा खेळ जसा आनंद ते देत आहेत, तसंच प्रेक्षकांना स्वर्गामध्ये जाऊन, अर्थातच आपल्या आकाशगंगेमध्ये जाऊन त्यांनी चंद्रमाचं दर्शन देखील घडवलंय. सलामीची जोडी मैदानामध्ये जातीये. अजय च्या बरोबरीनं नीरज. विजयासाठी 12 चेंडूमध्ये 16 धावांची गरज. नेक्स्ट मॅच मनोज शेठ येवले साहेबांचं मी नक्कीच कौतुक करेल. पहिल्या सामन्यापासनं ते अजूनही मैदानावरती आहेत आणि आयवा कॅचसाठी त्यांचं पारितोषिक अजूनही चालू आहे. चेंडू द्या मैदानामध्ये. चेंडू मैदानामध्ये पुरवा. रोशन भाई मोरे यांचं देखील पारितोषिक आयवा कॅचसाठी अजूनही चालू आहे. प्रेक्षक या स्पर्धेसाठी थांबलेत आणि त्यांना काहीतरी मिळावं याकरता आमच्या या मान्यवरांनी दिलेली ही प्रेक्षकांना संधी आहे, प्रेक्षकांना दिलेली ही परभणी आहे. या मैदानावरती बराच इतिहास घडलाय क्रिकेटच्या माध्यमातून, पण प्रेक्षकांनी देखील आयवा कॅच पकडून आजच्या रात्रीमध्ये इतिहास कायम केलाय. आतापर्यंत कमीत कमी 6 आयवा कॅच पकडले गेलेले आहेत. एकनाथ भाई पार्टे यांच्याकडनं अजय मोरेसाठी प्रत्येक षटकाराला 1000 रुपयाचं पारितोषिक. एकनाथ पार्टे साहेबांनी एक वरती बोट केलं की समजायचं 1000 आहेत, आणि त्यांची 5 बोट वरती झाली की समजून जायचं 5000 आहेत. पण सागर मोरे देखील कमी नाही आहेत. त्यांनी सांगितलं लागोपाठच्या 3 षटकारांना 21000 रुपयाचं पारितोषिक, आणि 3 षटकारामध्ये काम फिट होऊ शकतं फलंदाजाचं आणि माझं पण. कारण विजयासाठी 16 धावांची गरज आहे. अजय मध्ये ती क्षमता आहे, नीरज मध्ये या धावांचा अंतर कापण्याची गती आहे, पण विरोधकामध्ये देखील या धावा रोखण्याचा मानस आहे. विरोधामध्ये देखील नामांकित एक संघ आपल्याला पाहायला मिळतोय, अर्थातच जीवन 11 गावदेवी पाली. 12 चेंडूमध्ये 16 धावा रोखायच्यात आणि 12 चेंडूमध्ये टीम जुई 11 होराळे संघाला या धावा करायच्यात. नेक्स्ट मॅचचा टॉस अर्थातच दोन्ही टीम्सला आमंत्रित करतील संदीप बोराडे सर. चला क्रिस्टिकरित्या 11 करसुंडी टीम आणि त्याच्या विरोधात स्वर्गीय रणजित दादा 11 केदारनाथ ओवे कॅम्प, दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस साठी आहे प्लीज. पुन्हा एकदा नमूद करतोय मित्रांनो, अगदी आता टॉप 4च्या लढती
टॉप 4च्या लढती आपल्या भेटीला जरूर येतील. टॉप 4च्या लढती ज्या आहेत त्या सुद्धा तुमच्या समवेत ABCD या सिरियल नुसारच येतील, याची नोंद घ्या. या स्पर्धेचे सर्व अर्थातच ज्यांनी या स्पर्धेचा भार आपल्या खांद्यावरती घेतला ते कृष्णा भवरे सर स्वतः आयोजक या मॅचचा टॉस करतात. दोन्ही संघांना त्यांनी खूप साऱ्या शुभेच्छा दिल्यात. हे टेल असा कॉल असेल आणि कॉल लागलाय गावदेवी खरसुंडीच्या बाजूनं. क्रिशा 11 या संघाच्या बाजूनं कौल लागलाय तो नाणेफेकीचा, पण इथे अजयनं मारलाय बिग हिट आणि झेल टिपलाय आयवा कॅच. शाल तर त्यांनी आधीच घातली आहे, चेंडू फक्त मैदानामध्ये द्या. रोशनबाई मोरे आणि मनोज शेठ येवले यांच्या माध्यमातून 1000 रुपयाचं पारितोषिक. रोशन संदेशला जातील, पण इथे अजयनं पुन्हा एकदा आपलं शस्त्र फिरवलंय आणि एक्स्ट्रा कव्हरच्या क्षेत्राला भेदून या चेंडूला फेकलंय. 4 धावांसाठी कन्वर्ट करणारा चौकार. 2 चेंडूच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा लागल्यात त्या 10. आणि इथे जर षटकार आला तर सामना संपेल आणि 21,000 रुपयाचं पारितोषिक पेंडिंग राहील. पण हा चेंडू शरीराला वेदना देणारा ठरला. इथे मात्र अजय चाचपडतोय, लंगडतोय, पण धाव मात्र पूर्ण करतोय. त्याला माहिती 1 धाव खूप महत्वाची आपल्या संघासाठी. जास्त दुखापत असेल तर माझी विनंती आहे की आपण मैदानाच्या बाहेर यावं. निश्चितच होराळे संघाचा विचार केला तर वॉर्मअपचा अभाव कमी असावा, त्याच्यामुळे इंजुरी जास्त पाहायला मिळतात. एक बॉलर त्यांचा बाहेर बसलाय. चीज खांबल्याचे आमचे संजय शेठ वाघमारे यांच्याकडनं होराळे संघाचे पुरस्कर्ते आहेत पॅकर. होराळे संघ आता जिंकण्याच्या वाटचालीवरती आहे आणि त्यांना चिंच कांबल्याचे आमचे हे पाहुणे आहेत. संजय वाघमारे यांच्याकडनं प्रवीण मोरे यांच्यासाठी 500 रुपयाचं पारितोषिक. याला म्हणतात दिल दर्या. दानशूर दादा. प्रदीप साळेकर यांची वाट मात्र पाहतायत किरण बारसकर यांच्याशी संपर्क साधा. खरसुंडी गावचे हे आमचे पाहुणे आहेत जे वाट पाहतायत, पण इथे गोलंदाजानं फलंदाजाची कदाचित वाट लावली आहे. नीरज या चेंडूवरती खऱ्या अर्थानं बाद होतोय. विजयासाठी गरज आहे ती 16 धावसंख्येचा पाटला असताना 5 या धावसंख्येची. चेंडू उरलेत टोटल 8. नेक्स्ट बॅटर मैदानामध्ये गेलाय. पुरोहित. ज्या फलंदाजीसाठी पुरोहित ओळखला तो फटका आता पुरोहितच्या बॅटमधून येईल का? पण त्यांना हलक्या हातानं खेळणं पसंत केलंय. सिंगल इथं पूर्ण होती. दुसऱ्या धावेसाठी अजयनं कॉल केलाय, पण कदाचित हा मिस कॉल ठरला असता हे पुरोहितनं ओळखलं, त्यामुळे त्यानं या कॉलला घेतलंच नाही. अर्थातच माघारी धाडलंय त्या अजयला. 1 या धावसंख्येनं वाढ. विजयासाठी अजूनही 4 पाहिजे ना, 11 झालाय. 12 धावा स्कोर कार्डवरती नोंद झाल्यात. विजयासाठी अजूनही 4 धावांची गरज. जबरदस्त हा चेंडू. या चेंडूवरती उत्तर देता आलं नाही अजयला. निर्धाव चेंडूची होती बराच वेळानंतर सांगता. अजूनही मॅच संपलेली नाहीये. शेवटच्या 6 चेंडूमध्ये विजयासाठी 4 धावांची गरज आहे. ती जुई 11 होराळे संघाला विरोधात जीवन 11 गावदेवी पाली संघ मॅच सोडायला तयार नाहीये.
पण या मॅच मध्ये आता काय घडणार हे पाहण्याआधी ऐकूया सुमधुर संगीत डीजे. थँक्यू डीजे. 6 चेंडू मध्ये विजयासाठी 4 धावांची गरज आहे. 6 चेंडू 4 धावा आणि 4 धावा करायच्या शेवटच्या 6 चेंडू मध्ये. अजय मोरेसाठी एकनाथ भाई पार्टे यांच्याकडनं चौकाराला सुद्धा 1000 रुपये आहेत आणि षटकाराला सुद्धा 1000 रुपये आहेत. पण इथे हा जबरदस्त चेंडू मॅचची काया पालट करून जातोय. अर्थातच होराळे संघाला येल्लो जर्सी आज खूप सुंदर दिसते हे दाखवणारे दृश्य मैदानामध्ये हा आलेला चौकार डीजे. शिवराय